नमस्कार, स्वादिष्ट भोजन मराठीमध्ये आपले स्वागत आहे। मी आज कटला रस्सा आणि कटला फ्राय बनवणार आहे, पण त्याआधी स्वादिष्ट भोजन मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। आपण आता साहित्य बघू। कटला मच्छीचे तुकडे, कोथिंबीर, वाटण, कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि 2 बेडकी मिरच्या वाटून घेतलेलं हे वाटण आहे। हा कोकम भिजत घातलेला आहे, मीठ आहे, हळद, लाल मसाला आणि पाणी आणि तेल आपल्या गरजेनुसार घ्यायचं। आपण आता फिशला लावण्यासाठी मसाला बनवूया। हळद, हे बघा, हे 2 छोटे चमचे, मसाल्याच्या डब्यात चमचा असतोय ना, त्यांनी हे 2 चमचे हळद घेतली। आपला लाल मसाला हा मी 2 चमचे टाकलाय, तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या, आवडीनुसार घ्या। आणि त्याच्यात मीठ टाकायचं, ते पण आपल्या चवीनुसार। हा कोकम भिजत घातलेला आहे पाण्यात अर्धा तास आधीच, तर याचं हे पाणीच काढून घ्यायचं आपण असं। लाल मसाला मी मगाशी 2 टाकले होते ना, आता परत हा 1 म्हणजे 3 चमचे लाल मसाला घेतला, हा बारका मसाल्याच्या डब्यामध्ये चमचा असतोय ना तो। आता हे आपण असं मिक्स करून घेऊ। आता हे तुकडे मी काढून घेतले। आपल्याला बाकीचा रस्सा पण बनवायचा, शेपटी आणि डोकं आणि थोडं मधल्या भागाचा रस्सा बनवणार आहे आपण, आणि बाकीचे जे चांगले तुकडे आहेत त्याचा आपण फ्राय बनवणार आहे। 10-15 मिनिट याला मुरायला ठेवू आपण। हळद आणि लाल मसाला टाकून घेऊ, मीठ टाकू, थोडं मीठ आपल्या चवीप्रमाणे घ्यायचं। बघा, हा मसाल्याचा डब्यातला चमचा आहे, आणि 1 चमचा भरून हळद टाकली आणि त्याच चमच्याने 1 चमचा भरून लाल मसाला। हे आपण आता फ्राय करून घेऊ कढईमध्ये, आणि रस्सा पण लगेच टाकू फोडणीला। हे आपण फ्राय करून घेऊ मच्छीचे तुकडे रश्श्यासाठी। आपण आता मच्छीला काढून घेऊ। आपण 2 मिनिट एक साईडने, 1 मिनिट एका साईडने, 1 मिनिट, अशी 2 मिनिट आपण तेलामध्ये फ्राय केलेलं आहे। आपण हे मच्छी फ्राय केलेल्या तेलामध्ये अजून थोडं तेल टाकू आपण। कढीपत्ता मगाशी दाखवला नाही मी, त्यात कढीपत्ता टाकू आपण तेलामध्ये। आणि हे आपलं वाटण, कांदा, खोबरं, आलं, लसूण, टमाटर आणि 2 बेडकी मिरची, 1 चमचा भरून लाल तिखट टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घ्या, तुम्हाला कसं पाहिजे, कमी जास्त। आणि हळद 2 चमचे बारके, मसाल्याच्या डब्यातले 2 चमचे हळद। आता आपण यामध्ये पाणी टाकू। आपल्या रश्श्याला उकळी आलेली आहे, आपण त्यामध्ये आता ही फ्राय केलेली मच्छी आपण टाकूया। हे बघा, मसाल्याच्या वाटीत पाणी टाकून घेतलेले, आणि हे ताटात थोडंसं तेल होतं ना, मच्छी काढलेली फ्राय केलेली, ते याच्यात टाकलं। मीठ आपल्या चवीप्रमाणे घ्यायचं। आपण आता हे मीठ टाकलंय ना, आपण जरा असं हलवून घ्यायचं हलक्या हाताने। आपण आता झाकण ठेवू, 10 मिनिट शिजवून घेऊ। आपण पॅन ठेवलेला आहे गॅसवर, त्यामध्ये तेल टाकून मच्छी फ्राय करू। तेल गरम झालेलं, आपण त्यामध्ये हे
मुरत ठेवलेले मच्छी तुकडे आपण टाकू. आपण पलटी करूया. गॅस बंद केला. आता आपण हे काढून घेऊ. आपला रस्सा झालेला आहे. हे बघा एकदम बरोबर. आपण आता गॅस बंद करूया. हां, गॅस बंद केला आहे मी. बरोबर झालं. आपल्याला एवढंच घट्ट पाहिजे. हे बघा. आता आपण सर्व करू. अशा प्रकारे आपली रेसिपी तयार झाली आहे. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. धन्यवाद.